नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेत असतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण औषधांचं विश्व जाणून घेतलेलं होतं. म्हणजे औषधांची विक्री असेल, वितरण असेल, औषधांची दुकानं असेल, त्या बाबतीतले काय वेगवेगळे कायदे आहेत याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यातही आपल्या भागातल्या ड्रग इन्स्पेक्टरबाबतचीही माहिती आपण करून घ्यायला पाहिजे असंही आपण त्यामध्ये जाणून घेतलेलं आहे. अशाच जर का वेगवेगळ्या विषयांवरची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. आणि आम्ही ही जी माहिती सांगतोय ना, ही माहिती आपण इतरांपर्यंत नक्कीच पोचवायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊ आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. त्यातही मंडळी, सध्याची जी संवेदनशील परिस्थिती आहे ना, त्याच्यामागची वस्तुस्थिती काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. कारण तसं बघितलं ना तर सध्याचं युग हे माहितीचं युग आहे. माहितीचा विस्फोट होतो आहे आणि म्हणूनच वेगवेगळ्या विषयांवरची विश्वासार्ह माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणूनच आपला हा आजचा विषय आहे मराठा आरक्षण. मंडळी, 20 फेब्रुवारीला महाराष्ट्र शासनानं विशेष अधिवेशन बोलावलं होतं आणि त्यामध्ये मराठा आरक्षणाबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आणि मग विधिमंडळामध्ये म्हणजेच विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्येही एकमताने तो मंजूर करण्यात आला. अध्यक्ष महोदय, 2004 विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण विधेयक 2024 संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक 2024 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गांकरता आरक्षण विधेयक 2024 संमत करण्यात यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे एकमत आहे. आणि त्यानुसार मराठा समाजाला आता 10% आरक्षण देण्यात आलं आहे आणि त्याबाबतचा तो कायदा करण्यात आलेला आहे. त्यानुसार आता मराठा समाजाला 10% शैक्षणिक आरक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण मिळणार आहे. एकतर हा कायदा आहे झाला, कारण बिल तयार करण्यात आलं. प्रोव्हिजन्स ज्या कायद्यामधल्या ज्या तयार करायच्या होत्या त्या तयार केल्या गेल्या. त्या प्रोव्हिजन्स तयार करून त्याच्याबद्दलची चर्चा झाली हाऊसमध्ये आणि हाऊसने एकमताने तो कायदा मंजूर केला. त्यामुळे त्याला आता कायद्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. पण तो अंमलात तेव्हाच येतो ज्या वेळा त्याला पुढची ॲसेंट मिळते. त्यामुळे आज तो कायदा झालेला आहे. कदाचित येत्या 4 दिवसामध्ये सगळ्यात पुढच्या फॉर्मॅलिटीज पुऱ्या होऊन त्या कायदा अंमलात सुद्धा येईल आणि तो अंमलात आला की ती रिझर्वेशनची जे काही आज बेनिफिट्स आहेत ते त्यांना मिळतील मराठा समाजाला. मंडळी, हा जो कायदा आहे ना, हा कायदा अस्तित्वात येण्यामागे आपल्या सरकारची जी आत्यंतिक इच्छा किंवा जी तळमळ आहे ना, ती आपण सगळ्यांनी जाणून घेण्याची गरज आहे की नेमकं काय केलं पाहिजे
याचाही विचार करण्यात आला आणि त्यातूनच निवृत्त न्यायमूर्तींचं एक न्यायिक मंडळ गठीत करण्यात आलं. त्यामध्ये अध्यक्षपदी अलाहाबाद हायकोर्टाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले सर, त्याचबरोबर मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती मारुती गायकवाड आणि मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांचा समावेश आहे. पण हा कायदासुद्धा करत असताना सरकारने आणखीन एक कमिटी केली. ती कमिटी करत असताना ज्या 3 न्यायमूर्तींचा म्हणजे मी धरून मराठा रिझर्वेशन चळवळीशी संबंध आला होता अशा 3 न्यायमूर्तींची कमिटी केली. म्हणजे मी, गायकवाड साहेब आणि संदीप शिंदे, जस्टिस संदीप शिंदे, ह्या तिघांची ही कमिटी केली. आणि ह्या तिघांच्या कमिटीला त्यांनी करण्याचा हेतू त्यांचा एवढाच होता की सरकारला वेळोवेळी तुम्ही मार्गदर्शन करा, म्हणजे सरकारकडनं काही चूक होऊ नये पुन्हा. कारण हे सरकारची अत्यंत प्रामाणिक इच्छा, आणखीन प्रबळ इच्छा होती की हे रिझर्वेशन आता आपण दिलं तर ते टिकलं पाहिजे आणि ते टिकण्याच्या दृष्टीने त्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन आम्हाला करावं लागेल. आता हे मार्गदर्शन आम्हाला सरकारला करायचं होतं, आम्हाला बॅकवर्ड क्लास कमिशनला मार्गदर्शन करता येत नव्हतं आणि आम्हाला त्यांची भेटही होऊ शकत नव्हती. पण आम्ही त्यांना सांगितलं की ह्या बाबतीमध्ये आम्हाला जे वाटतं सुप्रीम कोर्टचा निकाल लक्षात घेऊन, त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टने ज्या अनेक निवाडेंचा अभ्यास करून जो निकाल दिला होता त्याच्यामध्ये प्रामुख्याने इंदिरा साहनीची जी केस आहे त्या केसचा उल्लेख करून आम्ही त्यांना सांगितलं की 50% पुढचं रिझर्वेशन देण्यासाठी काय परिस्थिती निर्माण करावी काय परिस्थिती काय असली पाहिजे आणि ती परिस्थिती मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आहे का नाही हे आपल्याला कमिशनने हे सगळे आकडेवारी गोळा केल्यानंतरच करता येऊ शकेल. आणि मग ह्या न्यायिक मंडळाने अभ्यास करून 2-3 पर्याय सरकारला सुचवले. तर त्याचा पूर्ण अभ्यास करून आम्ही त्याच्यामध्ये 2-3 पर्याय सुचवले होते. त्यातला एक पर्याय होता पहिला, तो त्याच्यामध्ये रिव्ह्यू फाईल करावा आणि रिव्ह्यू जर का फाईल करून जर का तो अयशस्वी झाला तर पुन्हा एकदा बॅकवर्ड क्लास कमिशन नेमून त्या कमिशनच्या तर्फे सुप्रीम कोर्टला अपेक्षित असलेला डेटा की जेणेकरून एक्स्ट्राऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल म्हणजे असामान्य आणि अपवादात्मक परिस्थिती मराठा समाजाबद्दलची कोर्टापुढे जर का आणता आली डेटा गोळा करून, तर ती परिस्थिती आणल्यानंतर ते रिझर्वेशन देता येतं का याचा विचार व्हावा आणि तो तसं सुप्रीम कोर्टने ती विंडो ठेवलेली आहे असा आम्ही त्याच्यामध्ये दुसरा पर्याय सुचवला होता. त्या त्रुटींचा अभ्यास करण्यात आला आणि त्यामध्ये ट्रिपल टेस्टचीही पूर्तता करण्यात आली. ट्रिपल टेस्ट म्हणजे एखाद्या समाजाला शैक्षणिक, सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागास ठरवण्यासाठी आयोगाकडून सर्वेक्षण होण्याची गरज आहे आणि त्यासाठी त्या आयोगानं त्या समाजाचा इम्पिरिकल डेटा गोळा करणं आवश्यक आहे आणि मग ह्या डेटाच्या आधारे किती आरक्षण देण्यात यावं हेही सुचवण्यात येतं. आणि मंडळी, या 3ही बाबींची पूर्तता महाराष्ट्र शासनानं केली आहे. राज्य मागास आयोगाने हा डेटा तपासला, काही सूचनाही केल्या आणि मग त्यानंतर महाराष्ट्र शासनानं कॅबिनेटमध्ये किंवा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबतचा प्रस्ताव मंजूर केला आणि मग विधिमंडळामध्ये म्हणजे विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये हा प्रस्ताव एकमतानं मंजूर करण्यात आला आणि आता त्याचा हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. मंडळी, या डेटाच्या बाबतीत जर का बोलायचं झालं ना तर हा डेटा गोळा करण्याच्या बाबतीतही काही सुधारणा करण्यात आल्या. प्रश्न असा येतो की यापूर्वीसुद्धा झालं होतं कमिशन, ह्या पूर्वीच्या सुद्धा कमिशनने ही आकडेवारी गोळा केली होती, पण त्या कमिशनच्या आकडेवारी गोळा करण्यामधला आणि आत्ताच्या कमिशनने आकडेवारी जी गोळा केली त्याच्यामधला बेसिक डिफरन्स जो आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागेल, मूलभूत फरक. आता ज्या वेळेला गायकवाड कमिशनने मराठा समाजाचा अभ्यास करून त्याची जी आकडेवारी गोळा करून रिझर्वेशन त्यांना देता येईल असं जे सुचवलं होतं त्या बाबतीमध्ये आपल्या एक लक्षात येईल की त्यांच्यासमोर त्यांना मार्गदर्शन करता येईल असं एकही जजमेंट नव्हतं. त्यामुळे गायकवाड कमिशनने त्यावेळेला हे काम करत असताना सॅम्पल सर्वे केला होता. आता जो आम्ही केला आहे, आता जो आहे तो अगदी कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्वे आहे. त्यावेळेला त्यांनी सॅम्पल सर्वे केला होता आणि त्या सॅम्पल सर्वेमधून जी आकडेवारी गोळा झाली होती ती आकडेवारी ही समाजाला एक्स्ट्राऑर्डिनरी किंवा एक्सेप्शनल परिस्थिती आहे अशी म्हणण्यासारखी नाही असं सुप्रीम कोर्ट मत व्यक्त केलं. गायकवाड कमिशन हा अपुरा आहे मराठा समाजाला अशा पद्धतीने 50% वरती रिझर्वेशन देण्याच्या बाबतीत. मग
तो जो निर्णय होता तो आम्हाला उपलब्ध होता. त्यामुळे सुप्रीम कोर्टला नेमका अपेक्षित काय आहे ह्याची कल्पना आम्हाला होती. आणि सुप्रीम कोर्टने त्याच्यामध्ये जी ऑब्झर्वेशन्स केली होती ती सगळी ऑब्झर्वेशन्स लक्षात घेऊन आम्ही आत्ता ही जी आमची ॲडवायझरी कमिटी नेमली त्या कमिटीच्या माध्यमातून आम्ही सरकारला काही गोष्टी सुचवल्या की ह्या पद्धतीने जा आणि हा असा डाटा सगळा तुम्ही डेटा गोळा करा. मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही काय सांगितलं तर जवळजवळ प्रत्येक कुटुंबापर्यंत तुम्ही पोहोचा. महाराष्ट्रामधल्या जनरल कॅटेगरी आणि मराठा समाज, आता मराठा समाजसुद्धा आज जनरल कॅटेगरीज आहे, म्हणजे जनरल कॅटेगरीमधल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक व्यक्तीपर्यंत तुम्ही पोहोचा आणि त्यांच्याकडनं ही सगळी माहिती गोळा करा. आता ही माहिती गोळा करत असताना आम्ही त्याच्यामध्ये प्रश्नावलीच्यामध्ये असंही त्यांना सुचवलं होतं आणि ते माझ्या माहितीप्रमाणे नंतर त्यांनी इनकॉर्पोरेटिव्ह झालं होतं ते की बॅकवर्ड क्लास मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा किंवा नुसतं कुणबी जे आहेत त्यांचाही सर्वे त्यांची आकडेवारी आली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये नमूद केल्यामुळे हा जो डेटा गोळा झाला हा जो डेटा आणि पूर्वीचा डेटा ह्याच्यामध्ये तुम्हाला मूलभूत फरक दिसेल. मंडळी, या आकडेवारीबद्दल जर का बोलायचं झालं ना तर 2008 सालच्या कमिशननं मराठा समाज प्रगत आहे असं म्हटलं होतं. त्याचप्रमाणे आत्ताची परिस्थिती जी आहे आणि पूर्वीची परिस्थिती ह्याच्यात सुद्धा फरक एवढ्यासाठीच आहे की 2008 साली बापट कमिटीने जो रिपोर्ट दिला होता त्या कमिटीच्या रिपोर्टनंतर ज्या कमिटीमध्ये त्यांनी मराठा हा फॉरवर्ड कम्युनिटी असं म्हटलं होतं, सुप्रीम कोर्टने एक असं ऑब्झर्वेशन केलं होतं की 2008 नंतर असं काय झालं अचानक की जेणेकरून मराठा समाज हा मागासलेला झाला किंवा रिग्रेशन ज्याला म्हणतो किंवा त्यांची अधोगती झाली, याच्याबद्दलचा कुठलाच कागदोपत्री पुरावा रेकॉर्डर नाही. आता आणि दुसरं एक असं होतं की सुप्रीम कोर्टामध्ये एक काही ऑब्झर्वेशन जी पाहिली किंवा इवन आपण नेहमीच पाहत असतो की मराठा समाजाकडे जेव्हा बघितलं जातं तेव्हा नेहमी असं म्हटलं जातं, सुप्रीम कोर्टने सुद्धा त्यांच्या जजमेंटमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे की अनेक चीफ मिनिस्टर्स मराठा समाजाचे होऊन गेले, अनेक मिनिस्टर्स होऊन गेले, अनेक आमदार खासदार मोठमोठ्या सोसायट्या त्यांच्या ताब्यात आहेत, शिक्षण संस्था त्यांच्या ताब्यात आहेत, कारखाने त्यांच्या ताब्यात आहेत, इंडस्ट्रियलिस्ट मराठा आहेत. पण हे सगळे ह्या 3% येतात. म्हणजे मराठा समाजामधला 3% वर्ग जो आहे हा एका बाजूला आणि बाकीचा जो आहे तो दुसऱ्या बाजूला. आता 28मध्ये 3% किंवा 3 ते 4% हे बघितले तर 100% 100 ह्याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 15% हे क्रिमी लेअरमध्ये येतात. त्यामुळे सुप्रीम कोर्टच्या समोर येत असताना काय झालं की मराठा समाज हा फॉरवर्ड कम्युनिटी आहे. यावेळी जो सर्वे करण्यात आला ना त्यातली निरीक्षणं काय आहेत तीही आपण समजून घेऊया. आता हा जो डेटा आला ह्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने काय दिसतं तर 28% मराठा, पूर्वीच्या रिपोर्टमध्ये होते 30% मराठा. आता हे 2% सुद्धा कमी का झाले असावेत तर कदाचित हे कुणबी मराठा कुणबी ह्या प्रकरणामध्ये अनेक संदीप शिंदे कमिटी जी स्थापन झाली त्या शिंदे कमिटीने अगदी म्हणजे हैदराबादपर्यंत जाऊन कागदपत्र शोधून काही कुणाच्या एंट्री सापडतात का कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी ह्याचा अभ्यास जेव्हा केला तेव्हा अनेक हजारो लोकांची अशा एंट्री सापडल्या आणि त्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला ते लायक आहेत असं त्यांनी निष्कर्ष काढले. त्यामुळे त्या लोकांना त्यातून कदाचित ते वजा झाले. त्यामुळे 30%वरनं हे कदाचित 28%वर आलं. आता ह्या 28%मध्ये गायकवाड कमिशन जेव्हा झालं होतं त्यावेळेला प्रामुख्याने एक असं ठरलं होतं म्हणण्यापेक्षा असं दिसतंय की त्यावेळेला एकतर कुणबी मराठा कुणबी हा प्रश्न अजिबात नव्हता उपस्थित झालेला. दुसरी गोष्ट क्रिमी लेअर हा सुद्धा इश्यू त्याच्यामध्ये नव्हता किंवा गायकवाड कमिशनने क्रिमी लेअर बाजूला काढणं हा प्रकार केलेला नव्हता. त्यामुळे 30%च्या 30% लोकांना ते रिझर्वेशन लागू होत होतं असं दिसतंय. पण तोही विषय आता बाजूला ठेवून सगळ्यांना ते लागू होतं का नव्हतं. आजची परिस्थिती अशी आहे की 28% मराठा त्याच्यामध्ये 3% क्रिमी लेअर. आता क्रिमी लेअर म्हणजे शेवटी आपण कुणाला म्हणतो क्रिमी लेअर तर त्या प्रश्नावलीमध्ये किंवा कायद्याच्या भाषेमध्ये 8 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे वार्षिक असे सगळे क्रिमी लेअरमध्ये येतात. आता 8 लाखापेक्षा उत्पन्न ज्यांचं कमी आहे अशी लोकं ही मागासलेली आपण आज मानतो समाजामध्ये. त्यांना आपण एज्युकेशनली सोशली किंवा इव्हन इकॉनॉमिकली बॅकवर्ड मानू शकतो. तर आता हा क्रिमी लेअर बाजूला काढल्यानंतर उरतात 25%. तर हे 25% जे आहेत हे खऱ्या अर्थाने मागासलेले आहेत आणि ह्यांना मागासलेले म्हणता येईल का तर म्हणता येईल असं निष्कर्ष कमिशनने काढलेले आहेत आणि त्याच्या जोरावर हा निष्कर्ष काढून त्यांनी हे रिझर्वेशन ह्यांना देता येऊ शकतं एज्युकेशनली सोशली बॅकवर्ड म्हणून.
आणि त्या पद्धतीने हे सरकारने केलेलं आहे. मुळात मराठा समाजाची परिस्थिती काय आहे तीही जाणून घेऊया. पण आज समाजामध्ये जवळजवळ 80 ते 85% 80-85% लोक अशी आहेत मराठा समाजामधली की जी अत्यंत गरिबीमध्ये राहत आहेत. तुम्ही पाहाल की आत्महत्यांचं प्रमाण जर का तुम्ही पाहिलं तर मराठा समाजामधल्या शेतकऱ्यांचं जेवढं आत्महत्या झालेल्या आहेत तेवढ्या कुणाच्याही झालेल्या नाही संपूर्ण देशामध्ये. त्याच्यानंतर आज मराठा समाजाकडे ह्या सगळ्या कायद्यांमधून किंवा पार्टिशनमधून ज्या फॅमिलीकडे 4-5 एकर जमीन होती त्या लोकांच्याकडे आज काही गुंठेसुद्धा जमीन राहिलेली नाही आहे. बराच भाग हा दुष्काळी असतो. बऱ्याच वेळा अवेळी पाऊस झाल्यामुळे पिकांचं नुकसान होतं. त्याच्यामुळे आणि शिक्षणाचं प्रमाण त्यांची शिक्षण घेण्याची ऐपतच नाही आहे की समाजामधल्या एखाद्या समाजामधल्या 80 ते 85% लोक ही क्रिमी लेअरच्या खाली आहेत. आणि त्या क्रिमी लेअरच्या खाली म्हणजे तुम्ही आता प्रत्येक जणाला 8 लाख रुपये प्रत्येकाचा इन्कम असं धरू नका. कितीतरी फॅमिलीज अशा आहेत की ज्यांचा महिन्याचा इन्कम हा अक्षरशः 1000, 2-3 हजाराच्या घरात आहे. पुढे जाऊ शकत नाही. 15-20 हजार रुपये फार तर, पण 15-20 हजार रुपये आजकालच्या काळामध्ये एक 5-6 लोकांची फॅमिली मेंटेन करायला पुरेसा नाही आहे. आणि याचा परिणाम असा होतो की ह्या मंडळींना ना मग शिक्षण घेण्यासाठी जो काही खर्च करावा लागतो तो करण्याची त्यांची ऐपत राहत नाही. त्यांना ॲडमिशन्समध्ये अडथळे निर्माण होतात. सामाजिकदृष्ट्या ती लोक मागे राहिल्यामुळे त्यांना कोणी जवळ करत नाही, त्यांना फार कोणी दाद देत नाही आणि मग त्यांच्यामध्ये जो काही मागासलेपणा जो आहे तो वाढत जातो. आता मी तुम्हाला परत एकदा मी माझं स्वतःचं उदाहरण देईन की माझ्या फॅमिलीमध्ये आमची एक 4-5 एकर जमीन होती. पूर्ण पार्टिशन्स होत 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 आज आमच्या संपूर्ण युनिटला 15 ते 20 गुंठे जमीन मिळालेली आहे आणि आम्ही 5 जण आहोत. म्हणजे काय राहिलं आमच्याकडे आज? म्हणजे जर का आम्ही शिकून बाहेर पडलो नसतो तर माझ्या कुटुंबाला आज कुठेतरी मोलमजुरीच करावी लागली असती. आता माझं कुटुंब शिकून बाहेर पडलं, मग तुम्ही एखाद्या वेळा असं एखादी व्यक्ती म्हणेल की तुम्हाला मग मिळालं ना शिक्षण, तुम्ही घेतलंच ना शिक्षण, मग तसं बाकीच्यांनी घ्यावं. नाही, त्याच्यामध्ये फरक आहे. माझे आजोबा हे शिक्षक होते हाडाचे आणि शिक्षण अधिकारी म्हणून ते रिटायर झाले त्या काळामध्ये. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवलं. शिक्षणाचं महत्त्व त्यांना माहिती होतं आणि त्या शिक्षणासाठी त्यांनी कॉम्प्रोमाइजसुद्धा केलं. इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवून मुलांना शिकवणं, कारण आपल्याकडे शेती जी आहे ती शेती या मुलांना पोसण्यासाठी अपुरी आहे हे त्यांना माहिती होतं, म्हणून त्यांनी शिकवलं मुलांना. मंडळी, ह्या सर्वेसाठी प्रचंड यंत्रणा उभारण्यात आली होती. गेले जवळजवळ 5 महिने रात्रंदिवस सगळे झटलेले आहेत या गोष्टी करायला. म्हणजे आपण एक साधं म्हणतो ना की 10 लोकांनी एखादी काठी तोडण्याचा प्रयत्न केला आणि 11व्या माणसाकडनं तुटली म्हणजे मग तो 11वा माणूस धष्टपुष्ट असं नाही म्हणतायत. आधी 4-5 महिने भरपूर मेहनत सगळ्यांनी घेतलेली आहे आणि त्या मेहनतीचं फळ हे मे बी 10 दिवसामध्ये तो सर्वे केला असेल. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्या वेळेला गायकवाड कमिशनचा रिपोर्ट आला त्यावेळेला गोखले इन्स्टिट्यूट जी आहे पुण्याची, त्यांनी ते सर्वे केले होते आणि त्यांनी लिमिटेड लोकांच्या मदतीने तो केला होता सर्वे, सॅम्पल सर्वे केला होता. पण आत्ता माझ्या माहितीप्रमाणे ते 1.5 ते 2.25 लाख सरकारी एम्प्लॉईज, म्हणजे मग अगदी ते सरकारी नोकर असतील किंवा म्युन्सिपाल्टीमधले, कॉर्पोरेशनमधले सगळीकडचे एम्प्लॉईज वापरले गेले होते, 2.25 लाख. आणि त्या लोकांना कोटा ठरवून दिला होता. कुठेही त्यांना त्यांच्या म्हणजे पॉसिबल होऊ शकत असेल तेवढेच सर्वे त्यांना करायला सांगितले होते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला म्हणतो दिवसात 100 कर, असं झालं नव्हतं. 15-20 प्रत्येकाला कोटा ठरवून दिला होता आणि त्याप्रमाणे हे सगळा सर्वे त्यांनी 10 दिवसात पार पाडला. आणि हा पार पाडत असताना माझ्या कल्पनेप्रमाणे मला जी माहिती मिळालेली आहे विविध लोकांच्याकडनं सुद्धा, अगदी प्रामाणिकपणे लोकांनी हे काम केलेलं आहे. कारण त्यांच्यावर प्रेशर खूप आणलं होतं सरकारने, कारण सरकारची जी म्हणतात ना एक प्रबळ इच्छा होती हा सर्वे व्यवस्थित व्हावा. आणि जी इच्छाशक्ती जी सरकारची होती किंवा त्यामध्ये सरकारची जी तळमळ होती, प्रामाणिकपणा होता, तो त्यांच्या ह्याच्यातून दिसत होता ह्या लोकांच्याकडनं काम करणाऱ्या. आणि त्यांनी त्या पद्धतीने काम करून हे आकडेवारी गोळा केली होती. त्यांची प्रत्येक घराघराची माहिती मिळवली होती. त्यामुळे हा सर्वे माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या म्हणजे अकॉर्डिंग टू मी इट वॉज ॲब्सोल्युटली जेन्युइन सर्वे. आणि त्या सर्वेमधून जी आकडेवारी आलेली आहे त्या आकडेवारीच्या जीवावर हे रिझर्वेशन टिकवण्यामध्ये सरकारला कुठली अडचण येऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे. मंडळी, ही आकडेवारी गोळा करण्यासाठी प्रचंड मनुष्यबळ कार्यरत होतं. आज असंही म्हटलं जातं की बाबा जरी समजा एक अगदी 20-22 राज्यांमध्ये रिझर्वेशन 50% पुढे जरी नेलेलं असलं तरी त्याच्यामध्ये बऱ्याच
प्रकरणं वेगवेगळ्या हायकोर्टांमध्ये पेंडिंग आहेत. म्हणजे असं 100% फक्त फार तर मला वाटतं मद्रास आणखीन कदाचित बिहार आता तिथं लागू झालेलं आहे. कारण तिथं जातीनिहाय जनगणना झाली होती आणि त्याच्यातून प्रत्येक जातीची संख्या त्यांच्यासमोर आल्यानंतर त्यांना ते रिझर्वेशन देणं 69% त्यांनी दिलं. जवळजवळ 50%च्या वरती 19% त्यांनी दिलं. आता आपल्याकडे आपलं 52 ऑलरेडी होतं, आता ते 10% दिल्यामुळे 62 झालेलं आहे. तर आता हे जे रिझर्वेशन आपण दिलेलं आहे हे आपल्याला कोर्टामध्ये टिकवण्यामध्ये फार त्रास होऊ नये. कारण बेसिक डिफरन्स जो तुम्हाला मी सुरुवातीला सांगितला की गायकवाड कमिशनच्या वेळची जी आकडेवारी आणि आताची आकडेवारी ह्याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. कारण आता घरोघरी जाऊन सर्वे करण्यात आलेला आहे. अगदी माझ्यापुरतं बोलायचं झालं तर माझ्या घरी 2दा एक कॉर्पोरेशनच्या महिला एम्प्लॉई आल्या होत्या. पहिल्यांदा मी नव्हतो, त्यांनी दुसऱ्यांदा आल्या. त्यांना तर माहीत पण होतं ते कुणाकडे आल्यात. त्या आतमध्ये आल्यानंतर सगळी त्यांच्याशी चर्चा, त्यांनी म्हटलं हो तुमचे काय असतील ते प्रश्न मला विचारा. मी त्यांना प्रश्नाची उत्तर दिली. 20-1 मिनटं त्या माझ्याबरोबर होत्या. माझी मिसेस बसली होती, त्यांनीही उत्तर दिली. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते सगळं बाहेरचं बघितल्यानंतर मला विचारलं की साहेब तुम्ही कोण आहात. मग मी त्यांना सांगितलं मी कोण आहे ते. म्हणजे असंही नाही की त्यांना मी कोण आहे माहिती होतं म्हणून त्या माझ्याकडे आल्या होत्या. तर हा जो सर्वे माझ्या कल्पनेप्रमाणे तुम्ही म्हटलात तसं निष्पक्षपाती झालेला आहे आणि तो जेन्युइन आहे असं माझं मत आहे. म्हणजेच आता ही आकडेवारी चोख आहे. अपवादात्मक परिस्थिती किंवा एक्स्ट्रॉर्डनरी सर्कमस्टान्सेस म्हणजे असामान्य परिस्थिती तुम्हाला दाखवायची असली तर हे आकडेवारीच्याच रूपाने येऊ शकेल. आकडेवारीच्या रूपाने येणार म्हणजे मग त्याच्यामध्ये नोकरीमध्ये आज नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाची लोकं किती आहेत, शिक्षणाच्या बाबतीमध्ये ही लोकं का मागास राहिलेली आहेत किंवा खरंच आहेत का मागासलेली, हे जेव्हा ह्या प्रश्नावलीमधून हे सगळे आकडे आले तेव्हा ते लक्षात आलेलं दिसतंय. कारण मी हा रिपोर्ट पाहिलेला नाही शुक्रे कमिटींचा, पण शुक्रे कमिटीच्या ह्या निष्कर्षांवरूनच कदाचित सरकारने ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हे रिझर्वेशन दिलेलं दिसतंय आपल्याला. आणि आता मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी शासन, प्रशासन किंवा इतर संबंधित घटकांची तळमळ असेल, प्रामाणिक इच्छा असेल, ती आपण जाणून घेण्याची आवश्यकता आहे. प्रयत्न 100% झालेले आहेत, प्रामाणिक प्रयत्न झालेले आहेत, तळमळीतून ते प्रयत्न केले गेलेले आहेत सगळ्यांच्याकडनं. अगदी म्हणजे सरकारकडनं आणि सरकारला मदत करणारी जी सगळी टीम होती इन्क्लुडिंग आवर ॲडवायझरी बोर्ड, प्रत्येकाने प्रचंड त्याच्यामध्ये मेहनत करून तळमळीने ते सगळे गोळा करून केलेलं असल्यामुळे मला असं वाटतं की हे टिकावं. तेव्हा मंडळी, मराठा समाजाला देण्यात आलेलं 10% आरक्षण आणि त्यामागची वस्तुस्थिती आज आपण जाणून घेतली. त्याच अनुषंगाने आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचादरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही प्रश्न असतील, सूचना असतील, माहिती असेल ती तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनता दरबार, रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहे, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण रयतेचा दरबार बघायला पाहिजे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ही उक्ती सार्थ ठरवणारा हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम रयतेचा दरबार. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.